मध्ये आता दुष्काळाची शक्यता वाढली असून अल निनोचा प्रभाव कायम राहणार आहे। पावसाचा अंदाज हा 94% आता 85% खाली आलाय। स्कायमेटच्या नव्या अंदाजाने धाकधूक आता वाढवली आहे। विशेष म्हणजे स्कायमेट आणि हवामान विभाग दोघांच्याही अंदाजानुसार मान्सूनचा उत्तरार्ध कोरडा जाण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे पाण्याचा साठा आणि पिकांचं नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावं लागणार आहे। तर स्कायमेटच्या अंदाजानुसार पाऊस पाणी कसा असेल पाहूयात। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची तूट वाढणार आहे। 1 जून ते 31 जुलैच्या दरम्यान देशात सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस झाला आहे। ऑगस्टमध्ये सरासरीच्या फक्त 84% इतकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे। सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण 80% घसरण्याची शक्यता आहे। सुरेंद्र आकुर्डे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। सुरेंद्र, आपण पाहतोय मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बराचसा पाऊस पडला, मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा खंड पडलेला आहे। या खंड पडल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे। तर मात्र दुसरीकडे स्कायमेटनं सुद्धा आता पावसाचा नवा अंदाज वर्तवलेला आहे। पावसाची क्षमता आता कमी झाल्याचं या अंदाजामधून समोर आलंय। एकंदरीत त्या घडामोडींच्या संदर्भातले नेमके अपडेट काय आहे? निश्चितच शुभम, खरं तर बघितलं तर सुरुवातीच्या काळात पावसाने बऱ्यापैकी हजेरी दिल्या कारणाने जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी आपली पिकं जी आहेत ती आटोपली होती आणि पाऊस बऱ्यापैकी आल्या कारणानं पिकं सुद्धा उगवली होती। मात्र आता जर बघितलं तर गेले 15 दिवसापासून प्रदीर्घ खंड पडल्यानं पावसामध्ये जी पिकं जी आहेत ते सडायला लागली, किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी पिकांना होऊ लागला। एकंदरीत जर बघितलं तर सुरुवातीला चांगले पिके असल्या कारणाने फवारणी देखील व्यवस्थित शेतकऱ्यांची सुरू होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं। मात्र आता 15 दिवसाचं या पावसामध्ये खंड पडल्या कारणानं शेतकरी त्या पुन्हा चिंतेत पडलाय, कारण की विदर्भात जर बघितलं तर साधारणतः कापूस, तूर, मूग या सोयाबीन या पिकाचं उत्पन्न घेतलं जातं। मात्र आता किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं या पिकं सुद्धा सडायला लागली, झाडावर जे आहे ते आळ्या पडायला लागल्या आणि पानं जे आहे ते खायला लागले आळ्या। त्यामुळे या प्रादुर्भावामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होत आहे। त्यामुळे फवारणीचा सुद्धा काही परिणाम या ठिकाणी दिसून येत नाही। हीच परिस्थिती जर सप्टेंबर महिन्यामध्ये जर कायम राहिली तर निश्चितच शेतकऱ्यांना दुबारपणे संकट या ठिकाणी ओढवू शकतं शुभम। अशी परिस्थिती संपूर्ण विदर्भामध्ये निर्माण झाली आहे। 15 दिवसाचा प्रदीर्घ खंड असल्या कारणानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय शुभम। सुरेंद्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आता सरकारनं कशा पद्धतीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे? नागरिकांनी, शेतकऱ्यांनी विशेषतः कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे? निश्चितच खरं तर प्रदीर्घ जो काळ आता जर बघितलं तर 15 दिवसाचा प्रदीर्घ काळ उलटला, मात्र पावसाने या ठिकाणी हजेरी दिलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागानं काहीतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पिके चांगली राहतील, मात्र ज्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नाही तो शेतकरी या ठिकाणी पुन्हा हवालदिल होऊन त्या दुपारपर्यंत संकट या ठिकाणी येऊ शकतं। पूर्वीच हवामान खात्याने अंदाज दिला असता तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे पेरणी आहे ती उशिरा केली असती, त्यामुळं निश्चितच शेतीची परिस्थिती आता चांगली राहिली असती। सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाला त्यामुळं शेतकऱ्यांनी पिकं जे आहे ते पेरणी जी आठवून घेतली। मात्र आता जर बघितलं तर प्रदीर्घ या खंडामुळं शेती जी आहे ती पूर्णपणे खरडून गेलेली आहे। म्हणजे सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शेती खरडून गेली। आता जर बघितलं तर प्रदीर्घ खंड पडल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला। या ठिकाणी कुठेतरी आता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे, त्यांना सानुग्रह मदत देणं अत्यंत गरजेचं आहे। अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली, कारण की अशा परिस्थितीमध्ये पुन्हाच्या शेतकऱ्यांना दुबारपर्यंत संकट या ठिकाणी ओढवू शकतं शुभम। निश्चित सुरेंद्र, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।